हे तुळजापूरचं दर्शन आपण करायला आलेलो आहोत. आज सर्व भक्तांना आपण घरीच तुळजापूरच्या या गावामधून आपण त्यांना तुळजापूर देवीचं दर्शन घडवूयात. जे जे भक्त इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आपल्या देवीचं दर्शन घेऊ शकत नाही असे सर्व मंडळींना तुळजापूरच्या या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष आज इथं आलेलो आहोत. तर तुळजापूरला आपण येऊ शकता. आज तुळजापूरला गर्दी नाही आहे. या तुळजापूरमध्ये मला असे बांगड्या विकताना काही जण दिसतील. ते लाकडाची पण मंदिर आहेत आणि पेड्याची पण दुकानं आहेत तिथे. अशा पद्धतीनं ते आज तुळजापूरचं मंदिर हे सजवलेलं आहे. आईनं आपल्या गणपतीच्या दिवसात तुळजापूरला एवढी भाविक नाहीत, त्यामुळे आपण निवांत दर्शन घेऊ शकतो. आज खूप वर्षांनी इथे येण्याचा योग आला. या आधी अशाच उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही दर्शनाला आलो होतो. खूप त्रासदायक दिवस होते, घाम येत होता सारखा. केवळ देवीच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो. इथं बघा असे पितळी आणि तांब्याची भांडी इथं विकताना दिसतात. इथं सगळं चमकणार हे सगळं परिसरात आहे आणि इथून आपण या देवीच्या दर्शनाला जाऊ शकतो. हे गणपतीचे दिवस आणि गणपतीचं इथं आगमन झालेलं आहे आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती इथे बसवलेली आहे. भाविकांचे बॅनर इथं लावलेले आहेत तुळजापूरचे आणि इथं असे बांगड्या विकताना इथं आपल्याला हे दिसतात. बघा ही भव्य गणपतीची मूर्ती आपल्याला इथं दिसते.